आधाराचा भाग उचलला आहे। श्री समर्थ मेडिकल स्टोर्स केमिस्ट अँड ड्रगिस्टचे फार्मासिस्ट रोशन म्हात्रे यांना विनंती करतो आपण या आपलं देखील या ठिकाणी मानसन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। मी विनंती करतोय स्वप्नील म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण श्री समर्थ मेडिकलचे सर्वेसर्वा रोशन म्हात्रे पहा तरुण कशा प्रकारे प्रत्येक तरुणाच्या सोबत मित्र म्हणून कार्यरत आहेत। या अगोदरही या मैदानावरती टूर्नामेंट अगदी प्रीमियर लीग पार पडली, तसेच पार्किंग बॉयजच्या नगरसेवक चषक पार पडला, त्यावेळेला देखील रोशन म्हात्रे यांचं सौजन्य लाभलं होतं। आज मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्याकडून एनर्जी ड्रिंक दिली जाते, त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाते। खूप खूप धन्यवाद स्वप्नील म्हात्रे यांचे शुभ हस्ते। यानंतर आपण मॅच कडे वळणार आहोत। आवाजावरती स्वार होण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन ताब्यात घेतील जयेश भोसले सर। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते। स्ट्राइक एंड वरती बॅटर पाहायला मिळतोय, तो अर्थात मंगेश विश्वनाथ वैती आणि त्याच्या साथीला कल्पेश माहुलकर। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, शॉट फाईन लेग उजव्या हाताच्या बॅटरसाठी, थर्ड मॅन 38 सर्कल मध्ये गली आहे, पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश पाहायला मिळतो, मिड ऑफ नाही आहे कारण एक लॉंग ऑफ ठेवण्यात आला 38 सर्कलच्या बाहेर। ऑन साइडला शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये, 38 सर्कलच्या बाहेर एक डीप मिड विकेट तैनात करण्यात आला। उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेटने केतन सज्ज होत असताना पाहायला मिळेल। पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर, भन्नाट वेगाने, फास्ट अँड फ्युरियस, अचूकतेचं माहेर घर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहे। उजव्या सीच्या बाहेर भन्नाट वेगाने हा चेंडू टाकण्यात आला, यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना चेंडू पाहायला मिळतो। डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे या मॅचची। मॅच चांगली होणार यात मात्र शंका नाही आहे। दोन्ही संघामध्ये तारे सितारे आहेत, अनेक वेळेला आमने सामने आलेत, अनेक वेळेला गाठ पडली आहे, परंतु या मॅच मध्ये हे निमित्त राहणार का हे देखील पाहावं लागेल। हाफ ट्रॅकर बॉल हुक केला, ऑन साइडला चेंडूला पाठवला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार। तो वाट मैदानाच्या आतमध्ये मंगेशच्या बॅट मधून निघणारा हा चौकार पाहायला मिळाला। केतन वामन मात्र पुन्हा एकदा सज्ज होत असताना राईट आर्म अराउंड विकेटने हा बॉल डाऊन द ग्राउंड ऑन साइडला केले, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय। क्षेत्ररक्षक आहे, आपला हजर जबाबीपणा नेहमीच चांगल्या रीतीने दाखवलाय क्षेत्ररक्षकांनी देखील। 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना एका बाजूला उमेश आणि ऋषीला आपण पाहतोय, तिथे मिड विकेटला तो तैनात आहे। पहिल्या बॉल पासून अटॅकिंग क्रिकेट बॅटिंगला येत असताना तो करतो आणि क्षेत्ररक्षणामध्ये नेहमीच 38 सर्कलच्या बाहेर त्याला पाहायला मिळतं। धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात त्या 5। पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल। अर्थातच केतन यावेळेला कडक असेल तो स्ट्राइक एंड वरती। पुढचा चेंडू यावेळेला उजव्या सीच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळतील यात मात्र शंका नाही आहे। गोलंदाजाला पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल, चेस करण्यासाठी भाग पाडलं होतं। उजव्या सीच्या खूपच दुरून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय। महेश पंडित अर्थात डीजे मॅडी आज आमच्या सोबत सज्ज झालेत, डीजे मास्टर। हा बॉल डाऊन द ग्राउंड खेळलेत, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये, निर्जन स्थळी पॉवर प्लेच्या षटकाचा घेतलाय, पॉवरफुल समाचार, मिळतील धावा 4, चौकार। मधून कडक चौकार आलाय। महेश पंडित यांच्याबद्दलची चर्चा आपण करत होतो। कामेटे क्रिकेट संघाचे किंबहुना कामोटे क्रिकेट ज्या ज्या वेळेला खेळलं जातं, ज्या ज्या ठिकाणी खेळलं जातं, त्याचे खंदे समर्थक आणि एक रायगडचा नंबर 1 डीजे मास्टर। हा बॉल लोअर फुलटोज होता, ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक नाही, अलॉंग विथ द कार्पेट
पुरेपूर आणि खरपून समाचार या गोलंदाजाचा घेतलाय. धावमेतील त्याच्या चेंडू सीमारेषा पार चौकार. फटक्याने म्हणत नसतं, त्यासाठी धीरोधार्तता चांगली असावी लागते आणि गोलंदाजाचा माइंड रीड करावा लागतो. तेच केलं एक्झॅक्टली. मैदानाच्या आतमध्ये कडक बॅटिंग करतोय. हा बॉल देखील पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. कल्पेच्या बॅटमधून निघणारा हा स्ट्रोक एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. एकेरीवरती संतुष्ट आहेत दोन्ही बॅटर. धावफलकावरती एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना 15 धावा पहिल्या षटकाच्या अंती आल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची लयलूट करण्यात आली आहे. जिथे टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश माहुलगाव या टीमची संघाची सुस्थितीमध्ये धावफलकावरती धावा. एक ब्राईट स्टार्ट संघाला मिळाले. धन्यवाद डीजे मॅडी. 36 अंतीचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, ते तिन्ही जगात जागणारे, शिशिस्त प्रिय व वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र व महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राज्याचे हिंत चिंतक, जनतेचा राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. या रयतेच्या राजाला करूया मानाचा मुद्रा. वळूया मैदानाच्या आतमध्ये, जिथे षटक क्रमांक 2 पाचारण करण्यात आलंय. संघाचा अजून एक महत्वपूर्ण गोलंदाज अर्थात उमेश भोईर याला पाचारण करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती उमेश दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. अर्थात महत्वपूर्ण गोलंदाजावरती कुरघुड्या केल्यात अक्षरशः फलंदाजाने. जिथे कल्पेशने चांगली बॅटिंग केली आहे, मंगेशने त्याला चांगली साथ दिली आहे. चेंडूच्या मेरिटवरती दोन्हीही बॅटर बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. धीरोधार्तता चांगली ठेवली आहे, संयमाने आणि स्थिर स्थावर झाल्यावर अटॅकिंग क्रिकेट, हाच उद्देश या दोन्ही बॅटरचा. हा चेंडू खोलवर टप्प्याचा, जिथे उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. रूम दिला होता, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच वेळेला बॅटच्या आतली कड घेतली आणि जिथे खेळपट्टीवरती चेंडू विसावला. धाव मात्र मिळालेली नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण उमेशचं पाहायला मिळालं. बॉडीचं बॅलन्स, संतुलन आणि पहा ना किती कटिबद्ध आहे तो आपल्या गोलंदाजी करत असताना. एव्हरीथिंग डुईंग नाईसली. ऍक्शन चांगली आहे, रिलीज चांगला करतो. त्याच वेळेला आपण पाहिलं ना, फिनिश करत असताना तो प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचा त्याच्याकडे कोणत्या रीतीने तो फटका खेचणार आहे, त्याची देहबोली काय आहे, याचा पुरेपूर अभ्यास करून तदनंतर गोलंदाजी करतोय. म्हणून की काय त्याला तितकंसं यश प्राप्त झालं. हा चेंडू अवांतर आला. धावफलकावरती येते 16. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केलाय. चेंडू मात्र सरळ ड्रावलत असताना पाहायला मिळतोय. बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला, षटकार. या गाण्याला महाराष्ट्र गीत म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी चालना दिली. अर्थात हे गीत लागल्यावरती आपल्याला वही राहावं लागेल. राष्ट्रगीताचा दर्जा या गीताला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेला देखील डाऊन ग्राउंड खेळाय. चेंडू मात्र सरळ ड्रॉ होत असताना पाहायला मिळतोय. दॅट इज अ फॅन्टास्टिक, फॅब्युलस, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. कल्पेश माहुलकर सांगतो मैदानाच्या आतमध्ये की आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच, आणि तेही योग्यरित्या त्याने हा कार्यक्रम केलाय. 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत. धावफलक वेगाने पुढे 28 आहेत. मिस टायमिंग राहिला. हा कॅच पकडावी लागणार आहे, कारण मोमेंटम शिफ्ट करावा लागेल. हा झेल इथे घेण्यात आलाय. खेळाडू क्रमांक 1 बाद.
ज्या कडकने कडक बॅटिंग केली तो बाधून तंबूच्या आचऱ्याला परतलाय. घिसाड घाई ना काही वेळेला अंगलट येते. परवाच्या दिवशी विश्वचषकामध्ये आपण पाहिलं होतं फायनलच्या मॅच मध्ये 2 बॉल जिथे पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात, परंतु अशा परिस्थितीमध्ये रोहित शर्माला अजून एक मारायचा होता, तो बाद झाला. इथे तसंच काहीतरी घडलं. ते अर्थातच कल्पेशच्या बाद होण्यावरती तोही तंबूच्या आचऱ्याला परतलाय. मोमेंटम आता शिफ्ट होईल का हे पाहावं लागणार आहे. महेश मांडवकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. उमेश भोईरला यश प्राप्त झालंय. यावेळेला ऑन साइडला ताकदीचा वापर केला, परंतु चेंडू हवाई सफर करत असताना सीमारेषेच्या बाहेर षटकार. यावेळेला बॅकफुटला आले, आधी खेळले होते. चेंडू मात्र ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. एक धाव प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. अर्थात या एकेरीवरती संतुष्ट असतील दोन्ही बॅटर. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. धाव फलकावरती 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 35 धावा धाव फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. या ऐकूया डीजे माडिकडून एक मधुर संगीत. हॅलो, चला थोडीशी घाई करा. धीरंगाई चालणार नाही, कारण आजच्या दिवशी केवळ एक संघ आपल्याला फायनलच्या डे पर्यंत घेऊन जायचंय. त्याकडे आपण लक्ष वेधूयात की जास्तीची धीरंगाई नको. बॅटची जास्तीची चर्चा होते. पहा, विराट कोहली एखाद्या टूरला जातो, 15 ते 20 बॅट घेऊन जातो. एक काळ असायचा की बॅट, मला वाटतं टेनिस क्रिकेट मधल्या खेळाडूंच्या बॅटला त्यावेळेला ग्रीपही नसायचे. रुमाल बांधून खेळाडूंना खेळत असताना पाहायला मिळालं. काही वेळेला त्या बॅटला खेळ ठोकले जायचे, अशी परिस्थिती होती. परंतु आज सध्याच्या घडीला पाहिलं ना, एखादा प्रोफेशनल क्रिकेटर त्याच्याकडे 7 ते 8 बॅट निश्चित असतात, आणि तेच पाहायला मिळतं. आजचा प्रोफेशनल क्रिकेटचा संघ जर का आला ना मैदानाच्या आतमध्ये, 8 ते 10 बॅट निश्चित घेऊन येतात. हा बॉल लोअर फुल टॉस, महेश मांडवकरच्या बॅट मधून पॅरलल फ्लॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्या 4. चौकार. भुईरच्या वरती आक्रमण, चौकार आलाय महेश मांडवकरच्या बॅट मधून. पुढचा बॉल मिस टायमिंग, उंची जास्त गाठली आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे. ऋषी चेंडूला येतोय, जज करतोय, परंतु त्याच्या हातून झेल निसटलाय. अशा रीतीचे कॅचेस ऋषीने अनेक वेळेला गॅदर केलेत, परंतु जीत विरुद्ध दिशेने जात असताना कुठे ना कुठेतरी ही टक्कर वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून की काय, ऋषीचं हे जजमेंट चुकीचं राहिलं, नाहीतर हा झेल निश्चित पाहायला मिळाला असता. एक सर्वाधिक मोठी टक्कर टेनिस क्रिकेटमध्ये पाहिली गेली होती बाली ट्रॉफी मध्ये. जेडी त्या ठिकाणी होता, राज गोठणकरची एक टक्कर झाली होती. आणि असा प्रकार पुन्हा पुन्हा होऊ नये, कारण आजच्या दिवशी 3 ठिकाणी खेळायचं आहे वाकळण संघाला. मैदानाच्या आतमध्ये जिथे पुन्हा एकदा वळत धाव फलकावरती धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात त्या 41 वाईड यॉर्कर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. या गोष्टीला नेहमी सन्मान दिला. एक सटीक यॉर्कर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर, या गोष्टीला नेहमीच क्रिकेट जगतामध्ये अधिकचा सन्मान मिळालाय. हा बॉल देखील वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. पुढचा बॉल महेशसाठी हा चेंडू, जिथे बॅटची आउटसाइड घेतली होती, परंतु यष्टिरक्षकाकडून चुकी झाली आहे. चुका आणि चुका वारंवार होत असताना पाहायला मिळत आहेत. आपण क्रिकेटमध्ये, आपण हिंदीमध्ये चुकीला गलती म्हणतो. पहिली गलती करे वो इंसान, दूसरी गलती करे वो नादान, तीसरी गलती करे वो शैतान, बार बार गलती करे वो पाकिस्तान, हर बार माफ करे वो हिंदुस्तान. परंतु आता सध्याला सूट नाही आहे पाकिस्तानला, असं म्हणावं लागेल. धाव फलकावरती धावा येथे जीवदान प्राप्त झाल्यानंतर महेश मांडवकरला 2 धाव फलकावरती आहेत. 41 ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक, ज्यावरती 42 होत्या त्यावरती मिळते एकेरी धाव. 43 धावा धाव फलकावरती आहेत. विकेट प्राप्त केली कडकची, आणि तिथून एक मोमेंटम शिफ्ट झालाय असंच म्हणता येईल, कारण धावा इथे थांबल्या आहेत. महेश आला जरूर, तो येताना त्याच्यासोबत धावा घेऊन आला,
परंतु इथे डाऊन द ग्राउंड खेळ आहे. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संपुष्टात आला. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश माहुलगाव. अपना खेल ही तो अपनी पहचान है, वरना आपके नाम के कई इंसान है. थोडीशी घाई करा, दिरंगाई होते या मॅच मध्ये. प्रोफेशनल खेळाडू सुशांतजी पाटील सर जास्तीचे असल्या कारणास्तव थोडीशी घाई होते. थोडा वेळ व्यतीत केला जातो या मॅच मध्ये. वेळ जास्तीचा खर्च करू नका, कारण आपल्याला अजून इथूनही 3 मॅचेस खेळवायच्या आहेत. धावफलकावरती धावा जिथे 49 पाहायला मिळतात. अपनी पर्सनालिटी कैसी है ज्यादा इंपॉर्टेंट नहीं रहता, अपनी मेंटेलिटी कैसी है ना वो ज्यादा इंपॉर्टेंट रहता है. महेश मांडवकर. हा चेंडू लोअर फुलटोचा ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर येईल. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर छेड़ने के लिए. पंचावन्न धावा अर्धशतक कंप्लीट केल्या श्री गणेश माहुलगाव या टीमने. काही दिवसांपूर्वी एक छोटीशी गंभीर दुखापत या खेळाडूला झाली आणि तदनंतर थोडस मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीपासून जास्तीचा तो वाचण्याचा प्रयत्न करत असतो. मंगेश यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. ती जिथे चौथं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळाले. धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती आहेत. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. जिथे एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्नशील हा संघ पाहायला मिळाला. एक सशक्त धावफलक ज्या वेळेला असतं ना त्यावेळेला गोलंदाजही चांगल्या रीतीने गोलंदाजी करू शकतात. लेफ्ट आर्म ऑर द विकेटने वेगाने टाकलेला हा चेंडू जिथे ऑन साइडला केलंय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. एकच धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. आक्रमकता चांगल्या रीतीने ठासून भरली या खेळाडूंकडे. कारण पहा ना, आघाडीला आलेला मंगेश वैती अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तो जिथे संयमाने खेळ करतोय, परंतु कल्पेश असेल, महेश असेल, हे मैदानाच्या आतमध्ये आले आणि आपल्याला ज्या गोष्टीसाठी जाणलं जातं किंवा आपल्या वरती जी संघाने जिथे धुरा सोपावली आहे ती संपूर्ण आता भूमिका ते अदा करत असताना आणि त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी चांगल्या रीतीने केला आहे. हा स्ट्रोक ऑन साइडला नटराज स्टाईलने अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्रिकेटला नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारा क्रिकेटचा प्रणेता एबी डिव्हिलियर्स तर त्याच्याच पावलावरती पाऊल टाकतोय. सूर्यकुमार यादव हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर होता, परंतु आज त्या दोन्हीही खेळाडूंना लाजवेल असा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. महेश मांडवकरच्या बॅटमधून चांगल्या रीतीने बॅटिंग त्याने केली आहे. धावफलकावरती धावा सध्या दगडीला 62 पाहायला मिळतात. 62 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. श्री गणेश क्रिकेट संघ माहुलगाव. हा चेंडू ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु इथे प्रयत्न चांगले राहिले केतनचे. आपण धावा रोखणं गरजेचं आहे, कारण उत्तरार्धात त्या आपल्याला बनवायच्या आहेत आणि तेच प्रयत्न पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवरती पंचांनी सांगितलंय DRS घेतला, अर्थात शहानिशा केली जाईल. शेवटच्या बॉलवरती धावा किती आल्यात. 24 लाईव्ह इव्हेंट्स. दूध का दूध, पाणी का पाणी. परंतु पुढची असेल काय कहाणी हे जरूर पाहूया. उत्तरार्धामध्ये काय घडतं, काय बिघडतं. आवाजामध्ये करूयात बदल. या आमंत्रित करूयात या वाकळांचा गोड आवाज आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजाने जे एक चर्चेत असणारे समालोचक म्हणून ज्यांना सर्वाधिक पसंती दिली जाते, ओमकाजी शेट्टे सरांचा आवाज असेल. परंतु या बॉलवरती धावा किती आल्यात आपण सांगूनच पुढे येऊयात. धावा असतील
शेवटच्या बॉलचा डिसिजन पेंडिंग आहे, कारण धावा अजूनही किती दिल्या जातील या पाहाव्या लागतील. षटकार आहे की चौकार किंबहुना धावा आहेत त्या दोन, याची शहानिशा केली जाते. निर्णय काही वेळातच येईल, परंतु मी मात्र काही का रजा घेतो. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या हा धावा मिळतील त्या केवळ दोन कडक बनल्यात त्या 64-65 असेल ते लक्ष या मॅचच्या दरम्यान. या ऐकूया डीजे कडून एक मधुर संगीत, संगीताच्या पलीकडे चालू करायचे आहे. मी या दरम्यान आमचे चौसष्ट झालेत पोलार्ड, 65 करायच्यात. ओके, या दरम्यान अतिथी कक्षामध्ये बंडू म्हात्रे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो दैवत म्हात्रे यांना की आपल्या शुभ असते आपण बंडू म्हात्रे साहेबांचं स्वागत करायचं आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनाच्या शुभारंभास उपस्थिती लाभली, परंतु तत्काळ काही कामासाठी ते गेले होते. तदनंतर मात्र आज दुपारच्या सत्रानंतर त्यांची उपस्थिती आवर्जून पाहायला मिळाली. हे प्रेम आमचं आपल्यावरती आणि तुमचं आमच्यावरती असंच राहू द्या. दैवत म्हात्रे यांच्या शुभ असते. धन्यवाद. विनंती करतोय आपण आसनस्थ व्हायचं आहे. थँक्यू सो मच जयजी भोसले सर आणि त्या सोबतीनं सुशांत पाटील सर. 64 धावा झालेत, 65 धावेचं लक्ष येणाऱ्या 4 षटकांमध्ये मैदानावरती पार करायचं. सार्थक 11 वाकळणला मैदानावरती टीम श्री गणेश माहुल गावच्या विरुद्ध. पहिल्या इनिंगच्या बॅटिंग कार्डवरती नजर टाकूयात. महेश मांडवकर त्यांना मैदानावरती जबरदस्त बॅटिंग केली. मंगेश वैदीच्या बॅटमधून रन्स आले. कल्पेश माहुलकर कडकच्या बॅटमधून रन्स आले. अँड आफ्टर फिनिश द फर्स्ट इनिंग 64 इज द टोटल, 65 इज द टार्गेट. सार्थक 11चे पॅकर रवींद्र कडू यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच बामणडोंगरी संघाचा कर्णधार आणि करावे संघाचा कर्णधार, चला या आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती जाऊन पोहोचली आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती आली आहे. जिंकण्यासाठी लक्ष आहे या मॅच मध्ये 65 धावायचं. स्ट्रायकर एंडला अगदी आपण पाहताय या मॅच मध्ये आता केतन म्हात्रे उभा आहे आणि त्याच्या सोबतीनं ओपनिंग पेअर मध्ये चेंजेस मैदानावरती आलाय. फलंदाजीसाठी सलामीला जीत भोईर. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. लक्ष 65 धावायचं. मॅच ऑन सामन्याला होतीये. या ठिकाणी सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय मनीष माहुलकर. गेम ऑन. सामन्याची होतीये सुरुवात. एक लॉंग ऑफ ऑन साइड लाईक डीप लॉंग ऑन. केतन म्हात्रेसाठी पहिला बॉल. पहिला बॉल ओव्हर द पॉइंट चालला निघून बाउंड्री लाईनच्या दिशेनं स्टॉप केला जाईल. त्याच दरम्यान रन्स कंप्लीट केल्या जातील. या ठिकाणी 2. सुना समंदर को आज बड़ा गुमान आया, उधर ही ले चलो कश्ती, जहां माहुल गाव और उनके सामने टीम वाकलन नाम का तूफान आहे. पहिलं सत्र राहिलं माहुल गावच्या नावावरती. लाजवाब बॅटिंग केली श्री गणेश माहुल गावच्या ओपनिंग पेअर्सनं. मिडल ऑर्डरच्या बॅटरनं येऊन डाव सावरला, बट इथे मैदानावरती विकेट मिळतीये केतन म्हात्रेची. टप्पा पडला, आत आला, क्लीन बोल्ड झाले आणि धक्का लागतोय मैदानावरती. माहुल गावनं दिला अगदी मोठा आणि गोलंदाज होते पहिल्या षटकात मनीष माहुलकर. त्याला मिळतंय यश. ड्रीम विकेट केतन म्हात्रेचे.
तर आपण लगेचच यायचं आहे. कांचन स्मृती करावे तसेच सांज सायरा विहान खाडेकर 11 बामणडोंगरी. चला लवकरात लवकर आपले कर्णधार पाठवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती डबल, तदनंतर अली या मैदानावरती केतन म्हात्रेची विकेट. साहिल पर पहुंचने से इनकार किसको है, लेकिन तूफानों से लड़ने का मजा ही कुछ और है. कहते हैं कि किस्मत खुदा लिखता है लेकिन उसे मिटाकर खुद लिखने का मजा कुछ और है. आणि ते करावं लागेल मैदानावरती. अवी भोईरला, जीत भोईरला. नो टीम इन दी वर्ल्ड डिपेंड वन और टू प्लेयर, ऑलवेज टीम प्ले लाइक अ चॅम्पियन. अविनाश ऑन स्ट्राइक. मनीष माहुलकर राऊंड विकेटला फटका चांगला खोदून जरूर काढला. रनआउटची संधी, थ्रो चांगला आलाय. बॅटस आउट. अवी भोईर रनआउट आणि सांघिक यश टीम माहुलगावला. मागे 16.25 या सरासरीने धावा बनवायच्यात. मागच्या 3 बॉलमध्ये 2 विकेट्स गेलेत, त्यामुळे थोडासा अडचणीमध्ये सापडला सार्थक 11 वाकळण संघ. वाकण संघाचे पुरस्कर्ते या ठिकाणी मंचावरती आपण या. आपलं देखील वेलकम. न्यू बाटा मैदानावरती दाखल होईल किरण म्हात्रे इन ॲट नंबर 4. चौथ्या क्रमांकावरती आला किरण, कारण पहिल्या 3 बॉलमध्ये विकेट्स मैदानाच्या आतमध्ये गेलेत, त्या म्हणजे 2. आधी केतन आणि तदनंतर अवी भोईर रनआउट झाला. स्ट्रायकर एंडला जीत पोहोचतोय. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर. आणि समोर क्रिकेटमधील एक तंत्रशुद्धता ज्या टीमनं मागच्या अनेक वर्ष जपली आहे, श्री गणेश माहुलगाव या मैदानावरती आल्यानंतर नेहमीच एक दर्जेदार क्रिकेट रायगडामध्ये येऊन ज्या टीमनं सातत्यानं दाखवलंय आणि आज तो संघ मैदानावरती खेळतोय, आपण पाहताय श्री गणेश माहुलगाव या नावानं. संध्याकाळच्या सत्रामध्ये हीच टीम तुम्हाला मानकोलीला खेळताना दिसेल. वाकळण देखील, माहुलगाव देखील. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर मनीष माहुलकर. थोडं फास्ट खेळा टीम माहुल, कारण 2 मॅच आहेत. फटका खोदून काढलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीत भोरच्या बॅटमधला षटकार, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द इव्हनिंग. जीत भोर स्पेशल ओव्हर द कव्हर्स. एक दर्जेदार षटकार. महेश पंडित आता आपल्या सोबत जॉइन होता है. आज की शाम डीजे मैडी के नाम. जो हो गया उसके लिए सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते. आगे क्या कमाना है उसके लिए हालात बदलने पड़ते हैं, और जो वक्त और हालात पर रोया नहीं करते उसे लोग जीत भोईर कहते हैं. षटकार तदनंतरला चौकार. मॅच स्टील ना ऑन. अजूनही सामना संपला नाहीये हे सांगत असताना जीत भोईर परिस्थिती अडचणीची. जीत भोईरची बॅटिंग तितक्याच ताकदीची. धावफलकावरती धावा 12 वरती जाऊन पोहोचलेत. आतापर्यंत खेळ झाला मागच्या 5 बॉलचा रिक्वा रन रेट तुम्हाला धावा दाखवता प्रति षटक 16.25 आणि आतापर्यंत 5 बॉलमध्ये 12 आलेत. विकेटचा ग्राफ तो थोडा जास्त मोठा आहे, त्यामुळे जीत भोईर आणि आता किरण म्हात्रेला पार्टनरशिप करणं मैदानावरती गरजेचं आहे. प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्यावेळी बॉल जाईल ना त्यावेळी कॅच कॅरी करा, आधी नको. आयवा कॅचसाठी पारितोषिक काही नाही आहे ना, एक्साइटमेंट असतं. हा क्राऊड आहे ना, म्हणून मी आहे, तुम्ही आहात, हे क्रिकेट आहे, ह्या ट्रॉफीज आहेत, ही स्पर्धा आहे. चला सांज सायरा विहान खाडेकर 11 बामणडोंगरी. चला आपला कर्णधार लगेचच पाठवायचा आहे. पहिल्या षटकातील अंतिम बॉल कुणाच्या नावावर. रनवे रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक. एक वेगळाच कॉन्फिडंट यष्टांच्या मागून गोलंदाजाला सातत्यानं दिला जातो, मोटिवेट केला जातं. यू कॅन डू इट, वी कॅन डू इट करायचं आपल्याला. समोर अडथळा जीत भोर नावाचा. 2 बॉलमध्ये 500च्या स्ट्राईक रेटनं जीतनं बनवले धावा, त्या म्हणजे 10. जीत ऑन स्ट्राईक.
स्विचिटचा फटका जाईल थर्डमॅनला, बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील रन 4. 16ची सरासरी अपेक्षित होती. पहिल्या षटकात आले धावा 16. 3 बॉलमध्ये जीतनं बनवले 14 आणि मॅच मध्ये होतं कमबॅक. टीम सार्थक 11 जीजी स्पोर्ट्स वाकळंचं जंगल में फिर सन्नाटा छा रहा, सुना है घायल शेर, जीत भुईर फिर वापस आ रहा. 65 करायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आलेत. 18 बॉल बाकी आहेत आणि अजूनही 49 मैदानावरती करायच्यात. मंगेशदा रिक्वेस्ट आहे थोडं हमें काले जसं आम्ही पोलार्डचं नाव घेतलं जयेश सर, डीजे मॅडीनं सॉन्ग वाजवलं, हम काले तो क्या हुआ दिल वाले. टीमची टोटल धावफलकावरती आहे. आफ्टर फिनिश द फर्स्ट ओव्हर 16. हे सॉन्ग डेडिकेट होतं माहुलगावच्या पोलार्डसाठी. कल्पेश माहुलकर कडक बॉलिंग ट्रॅक वरती आला. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं पूर्ण झालंय. किरण मात्रे मैदानावरती बॅटिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. पहिल्या षटकात 16 आल्या, मग एक प्राइज विकेट होती गोलंदाज मनीष माहुलकरच्या खात्यामध्ये, ज्यानं बाद केलं होतं मैदानावरती केतन म्हात्रेला. कडक तयार होतं बॉलिंग ट्रॅकवर. विथिन 20 मिनिट्स आपल्याला 4 षटकं टाकायची आहेत, कारण यानंतर 2 मॅच आपण कव्हर करतोय. पुढचा सामना पहिल्या फेरीतला दुसरा. टीम एका बाजूला इनॅक्शन आहे, करावे 11 करावे आणि त्यांना फाईट करेल टीम जीवदानी बामण डोंगरी सांत सायरा विहान खाडेकर. कल्पेश माहुलकर तयार किरण मात्रेसाठी. पहिला बॉल फटका लाजवाब आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. एक दर्जेदार देखना लाजवाब षटकार येतोय किरण म्हात्रेच्या बॅटमधून. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उड़ान होती है. इरादे स्पष्ट केले जीत आणि किरण. इथे फटका 30 यार्ड सर्कलला भेदून चाललाय. चेस करेल स्वीपर कव्हर, नाही थांबणार बॉल. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं किरण मात्रेच्या बॅटमधनं स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल सीमारेषेवर फरार. हा येतोय चौकार. काय आज आता क्रिकेट बद्दल बोलावं तेवढं कमीच. डे नाईट क्रिकेट आता ग्रामीण टीम्स खेळू लागलेत. प्रोफेशनल क्रिकेटकडे आज अनेक सारे तारे सितारे वळत आहेत आणि त्यात जर तुम्ही पनवेल तालुक्यामध्ये आहात तर एक क्रिकेटचं नंदनवन आहे आणि त्याच पनवेल तालुक्यातील श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. थोडं स्पीडअप करा. ऑन साइडला फिनिशर इज बॅक. वाचवलेत धावा. 2 रनचा कॉल त्या ठिकाणी झाला. 2 बनतील. तिसरीचा कॉल आहे का नाही, नकार गेला तिकडे जीत न. डेंजर एंडला त्याला जायचं होतं. धाव फलकावरती धावा या ठिकाणी आपण पाहताय स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेत. ज्या सध्याच्या घडीला आपण पाहताय टीमची टोटल 28 बनवायच्या आहेत. या मैदानावरती धावा जिंकण्यासाठी आपण पाहताय त्या म्हणजेच 65. जबरदस्त मॅच रंगेल. दोन्ही टीम कडे क्वालिटी आहे, ताकद आहे, क्षमता आहे संघर्ष करण्याची. हा फटका चालला मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष की रात जितनी अंधेरी होती है, सफलता का सूरज उतना ही तेज चमकता है. किरण मात्रे आशेचं किरण संध्याकाळच्या सत्रात घेऊन आलाय. 2 षटकार 1 चौकार, तोडफोड सुरू केली आहे. फिनिशर किरण म्हात्रेनं चांगली batting पहचानो मैं हूं कौन, मैं हूं डॉन. कल्पेश माहुलकरनं जे आक्रमण केलं त्याची परतफेड सध्या केली जाते. रंगती आता मॅच. लक्ष मोठं, बॅटिंग तितकीच धुवाधार आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका.
क्षेत्ररक्षक आता उपस्थित आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. या ओव्हर्समध्ये आतापर्यंत आपण पाहिलंय रन्स खर्च झालेत तब्बल 19 आणि अजूनही एका बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. रिक्वायर रन रेट 16.33 आपल्याला पाहायला मिळत होतं. 18 बॉल आणि 49ची गरज होती आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय. 19 या षटकात आलेत. 13 बॉल 30 करायच्यात. जीत बोरच्या बॅटमधनं फटका डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दर्जेदार दमदार असरदार फटका येतोय. ठाणे जिल्ह्याचं शूरवीर नाव त्याचं जीत बोर. जीत किरण हिज ऑन फायर नाव. दोन्ही बाजूनं सिलेंडर फायरिंग स्पेल आहेत आणि या षटकात खर्च झाले धावा तब्बल 25. पहिल्या षटकात होत्या 16. 2 षटकात झाले धावा. स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहताय 41 जिंकण्यासाठी करायच्यात 65. बॉल बाकी आहेत 12 आणि रन अपेक्षित आहेत इथनं 24. So beautiful. So पथक 11चे पॅकर रवींद्र कडू यांचे या ठिकाणी आगमन झालंय आणि विनंती आहे दोन्ही टीमना आपण लवकरात लवकर फारसा वेळ घेऊ नका. हे आयोजकांकडून तुम्हाला आता फर्स्ट अँड लास्ट आवाज आहे. लवकरात लवकर आपण मॅच चालू करायची आहे. 12 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. केतन मात्रे पाणी घेऊन गेला त्यासोबत पुढची कहाणी सांगून आलाय. मात्र मैदानावरती समोर देखील माहुलगाव मंगेश वैती लढणं घडणं ही टीम देखील जाणते आणि बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. माहुलगाव टीमचा गोलंदाजी मधला गेम चेंजर बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज कल्पेश वैती. मंगेश वैती आणि कल्पेश वैती बंधुराजांची जोडी माहुलगाव कोळीवाड्यासाठी नेहमीच दर्जेदार क्रिकेट सातत्यानं दाखवत आली आहे. गमनकर जिंदगी बहुत बड़ी है यह महफिल तेरे लिए ही खड़ी है बस एक बार मुस्कुरा कर तो देख तकदीर खुद ब खुद तेरे सामने तेरे हौसलों को दाद देने के लिए खड़ी है. आणि आज जे इरादे स्पष्ट केलेत मैदानावरती माहुलगावनं आणि टीम वाकणनं ते लाजवाबत. फाईट बॅक क्रिकेट मधलं काय दोन्ही टीम मैदानावरती दाखवतात. पहिल्या सत्रात 65 आलेत. इथे 2 ओव्हर 41 प्रत्युत्तर देताना बनलेत. शफल होऊन खेळायचं होतं. गेम चेंजर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिल्या बॉल वरती केला त्रिफळा उद्ध्वस्त. किरण मात्रेची काढली विकेट आणि मॅच मध्ये पुनरागमन होत आहे टीम या ठिकाणी श्री गणेश माहुलगावचं. बारा बॉल 24 ची गरज. पहिल्या बॉल वरती काढली विकेट गोलंदाजी करताना कल्पेश वैतीनं किरण म्हात्रेची चांगली बॅटिंग केली. या मॅच मध्ये किरण म्हात्रेनं 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आला. 19 धावा अवघ्या 6 बॉल मध्ये त्यानं जमावल्या आणि आज अडचणीमध्ये असणाऱ्या टीमला कुठे का होईना त्यांना बाहेर काढल्या. मात्र अजूनही प्रवास संपलेला नाहीये. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल गेम आहे. शेवटचा बॉल टाकला जात नाही अंतिम रन बनत नाही तोपर्यंत माहुलगाव की वाकळण हा प्रश्न तसाच राहणार आहे. सार्थक 11 की श्री गणेश या प्रश्नाचं उत्तर येणारे 11 बॉल तुम्हाला देणार आहेत. फक्त लढाई करायची चिकाटीनं शौर्यानं पराक्रमानं कारण गाजवायचं आज मैदान तर सजवावं लागेल. मैदानावरती आपला बॅटनं धावेंचं रान तर दुसऱ्या बाजूला पेटवावा लागेल विकेटचा वणवा. मैदानाच्या आतमध्ये माहुलगावला 11 बॉल 24 ची गरज. न्यू बॅटर मैदानावरती येतोय ऋषी भोईर. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के हासिल कभी तक तो ताज नहीं होता. अरे ढूंढ लेना अंधेरों भी मंजिल अपनी क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. या मॅच मध्ये पैसा वसूल होईल. प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका. 24 लाईव्ह इव्हेंट सोबत जोडले राहा आणि पाहत राहा श्री गणेश ट्रॉफी. ऑन साइडला फटका डीप मध्ये सूर्यकिरण डोळ्यावरती आली. बॉल नजरेच्या दूर गेला आणि दूर जसा गेला धावा भरपूर देऊन गेला 4. चौकार ऍड झालाय. धावफलक 4 ने पुढे जाईल.
टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 ने पुढे फ्लॅ होतीये. स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 45. ऋषी बोईच्या बॅट मधनं पॅडल स्वीप लॉक स्वीप म्हणूयात भरपूर लांबून त्याने या बॉलला खेचलं होतं. आणि ज्या प्रेक्षकांना एक रोमहर्षक मॅच पाहायची होती, अनेक सारे ऑनलाईन आपले प्रेक्षक मित्र आपल्यासोबत जोडले गेलेत. वेलकम भावांनो, स्वागत आहे तुमचं कामोठे नगरीमध्ये. स्वर्गीय योगेश स्वर्गीय एनडी ट्रॉफी मध्ये पर्व 14 जिथे रंगतोय आज कामोठे गावाच्या मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा. पहिल्याच दिवसामध्ये आज स्पर्धा आहे आणि पहिल्याच दिवसामध्ये या स्पर्धेला ग्लोबल आणि ग्लॅमर बनवलंय या 8 संघांनी, ज्यांनी आज मैदानावरती एक रोमहर्षक आणि रंजकतेच्या क्रिकेटनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कल्पेश वैद्य तयार, समोर आहे ऋषी. बॅटची आतली कडा घेऊन बॉल मागे चाललाय. फाईन लेग सर्कलच्या आत त्या ठिकाणी बॅकअप मिल एक सिंगल पूर्ण केली जाते आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये 46 झालेत, बनवायच्यात 65. म्हणजे जिंकण्यासाठी इथनं अजूनही येणारे 9 बॉल आणि 19 धावेची गरज आहे. 9 चेंडू आणि 19 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत रंगलेली मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. एक चौकार जरूर आलाय ऋषीच्या बॅटमधनं, जीतच्या बॅटमधनं देखील आपण षटकार पाहिलाय, चौकार पाहिलाय. 9 चेंडू 19. स्विच हिट खेळायचं होतं जीतला. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरनं टेक ऑफ होताना दिसला. अनपेक्षित बाउन्स त्यानं बीट केलं जीत बोईरच्या स्वप्नांना. थोडासा स्वतःवरती जीत नाराज, कमबॅक स्माइल चेहऱ्यावरती परत येते. हळूहळू का होईना मॅच मध्ये आता शिरकाव करतोय. 12 बॉल 41 खर्च झाला, भरपूर काही गमावलं. कल्पेश वैद्याला मॅच त्यानं टर्न केली आहे. 8 बॉल 19 ची गरज. हा फुल टॉस होता, हलुवार गतीनं टाकलाय आणि सॉफ्ट हँड न खेळले जीत. एक सिंगल मिळतीये, समीकरण मैदानावरती उडतंय. येणारे 7 बॉल आणि करायच्या धावा मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी 65. सध्या स्कोर कार्ड वरती झालेत 47. बॉल बाकी आहेत 7, रन बाकी आहेत 18. कश्ती डूबकर निकल सकती है, शाम बुझकर जल भी सकती है. मायूस ना हो, इरादे ना बदल, तरी किस्मत कभी भी बदल सकती है. जी स्पोर्ट्स वाकळण सार्थक 11 त्यांच्या विरुद्ध श्री गणेश माहुलगाव. एका बाजूला मुंबईचा दादा संघ माहुलगाव कोळीवाड्याच्या अभिमानासाठी, तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली विभागातील ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत टीम आज डोंबिवलीकरांच्या आणि वाकळण गावाच्या प्रतिष्ठेसाठी. 7 बॉल 18. महत्वाचा बॉल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनानं. शफल होऊन ऋषीनं पाठवला फाईन लेगला फिल्डरच्या हातात. इथे मी त्या विकेट, फलंदाज होतोय बाद आणि गेम चेंज केलाय. गेम चेंजर कल्पेश वैतीनं विकेट काढले 2, रन खर्च केला फक्त 6 आणि समीकरण उरलंय 6 बॉल. जिंकण्यासाठी धावा बाकी आहेत मैदानावरती 18. आपल्याला वारंवार सांगायला लागतंय कारण अजून मॅचेस आहेत, त्यामुळे लवकरात लवकर आपण खेळा. 6 बॉलचा खेळ शिल्लक, रन बाकी आहेत मैदानावरती 18. अजूनही मैदानावरती तग धरून उभा आहे जीत भोईर. रख भरोसा खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ता, पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी ढूंढ लेते हैं रास्ते. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजीसाठी वापर केलाय. गोलंदाज आपण पाहताय भावेश घरत. या मॅच मध्ये आलाय माहुलगाव परत, कारण बॉल बाकी होते 12, रन बाकी होते 24. सुरुवातीला 21 ची सरासरी पाहायला मिळाली, तदनंतर 6 आले आणि चित्र मैदानावरती बदललं. 6 बॉल 18 रनची गरज. वेळ जास्त जातोय, प्लीज स्पीडअप करा. यानंतर 2 मॅच बाकी आहेत. 6 बॉल 18. पहिला चाललाय समोर, बॉल बॅक ड्राईव्ह, लॉंग ऑन लॉंग ऑफ, चेस करतात, सिंगल कंप्लीट आणि 2 धावेचा कॉल. 2 धावा या ठिकाणी केल्या जातील पूर्ण. जीत भोईरनं अशा अनेक सारा मॅचेस वाकण गावाला जिंकून दिलेत. आज कामोठेच्या नगरीवरती जीतच्या बॅटचा दणका की पलटवार मंगेश वैतीच्या अगदी एक दमदार बॅटिंगनं, कल्पेश वैतीच्या गोलंदाजीनं मैदानावरती मिळेल टीम माहुलगावला.
महत्वाचा बॉल आहे, दिलाय बॉल मिड विकेटच्या बाहेर फेकून इन टू द प्लॉट, आउट ऑफ दी स्लॉट. मॅच अजूनही संपलेली नाहीये. याचं कारण काय? धूप भी जिंदा, शाम भी जिंदा, मुकाबला भी खत्म नहीं हुआ हमारे दोस्त. बीच मैदान के अंदर शेर जीत भोईर नाम का जिंदा. दोन बॉल मध्ये आलेत 8, 4 बॉल मध्ये बाकी आहेत 10. बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाज भावेश घरत. भावेशच्या विरुद्ध आक्रमण जीतचं. भावेश तयार, राईट आर्म ओव्हर दी विकेट. हाफ ट्रॅकर हा देखील चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर आणि आज त्याच्या बॅटचा आविष्कार कामोठे नगरीमध्ये वादळ आलाय जीत भोईर नावाचं. सेकंड इन रो. जिंकून दिली जीतनं. तर रवींद्र दादा कडू सार्थक 11 वन ऑफ द लकी बॅकर फ्रॉम टीम वाकळण, त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 बॉल मध्ये आले 14 बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. इथनं 3 रन बाकी आहेत 4. मॅच आवडली असेल, जीत भोईरची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या नक्की व्हायला हव्या. ज्या कठीण परिस्थितीमध्ये आज संघर्ष करतोय जीत भोईर, अडचणी अनेक, प्रश्न अनेक, त्या कठीण परिस्थिती समोर वाकळण गावाला उत्तर ते मात्र एक. जीत भोईर स्विच हिट खेळायचं होतं, फुल टॉस होता आणि घेण्यात आला DRS. फुल टॉस बॉल, निर्णायक क्षणाला स्विच हिट. आता चेक केलं जाईल, DRS कॉल करण्यात आला. 2 बॉल समीकरण 4चं बाकी राहील की 3 बॉल 3चं, कारण हा निर्णय टेक्निकल टीम कडे पाठवण्यात आलाय. कदाचित आता जीत देखील म्हणत असेल की कदाचित स्विच हिट नसतो खेळलो तर मॅच इकडे फिनिश होती. हा फेअर बॉल आहे, DRS गमावलाय. बॉल बाकी आहेत इथनं आता 2 रन बाकी आहेत मैदानावरती 4. संघर्ष की रात जितनी ज्यादा अंधेरी होती है, सफलता का सूरज उतना ही तेज चमकता है. आणि या दोन्ही टीमसाठी माहुलगाव आणि वाकणसाठी फक्त इतकंच, अभी तो इन बाजों की असली उड़ान बाकी है, अभी तो इन परिंदों का इम्तिहा बाकी है, अभी तो लांगा है इन 2 टीमों ने सिर्फ समंदर को, अभी इन्हें तोलना पूरा आसमान बाकी है. विजयाचा गुलाल कुठे जाईल? बॉटम लाईन ऑफ द एंड. या मॅच मध्ये क्रिकेट जिंकणार, क्रिकेटच्या पटलावरचा संघर्ष जिंकणार, मात्र आनंद कोण साजरा करणार? फलंदाज की गोलंदाज? माहुलगाव श्री गणेश 11 की जीजी स्पोर्ट्स सार्थक 11? 2 बॉल 4. जीत ऑन स्ट्राइक. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे, टर्न केलाय, सिंगल झाली आहे, कम्प्लीट मिसफील्ड. 2 रनचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी बनतील. इकडे डेंजर वाटेल ही मिसफील्ड, कारण स्पर्धेचा नियम असा होता, जर बॉल थ्रो केला असता तर एकच मिळू शकली असती. 1 बॉल 2 कंपल्सरी चेस. टेन्शन मध्ये मॅडी माता आपल्याच मूड मध्ये आणि सध्या प्रेक्षकांना तो एंटरटेन करतोय. 1 बॉल 2 रनची गरज आहे. मॅच शेवटच्या अंतिम बॉल वरती पैसा वसूल, रफ अँड टफ, क्लोज टू क्लोज, नेट टू नेट. माहुलगाव की वाकळण, जीजी स्पोर्ट्स की श्री गणेश. सार्थक 11 यांच्याकडनं पारितोषिक आहे. मॅच जिंकून दिली तर जीतला 1000 रुपयाचं. 1 बॉल 2 रन. मॅच आवडली असेल तर होऊ द्या ना एकदा जोरदार टाळ्या. शेवटचा अंतिम बॉल, त्याच्यावरती फटका चाललाय डीप मध्ये, मिड विकेटला, सिंगल कंप्लीट. दुसरीचा कॉल, बॉलच एंडला थ्रो चाललाय, रन आउट झालाय जीत भोईर आणि मॅच बरोबरी सुटली आहे आणि जिंकलाय सामना श्री गणेश माहुलगाव टीमनं. जरी मैदानावरती हरला माहुलगावच्या विरुद्ध वाकळण, पूर्ण टीम कौतुक करण्यासाठी पोहोचली जीत भोईरचं. माहुलगाव हे असतं टीम स्पिरिट, हे असतं क्रिकेट आणि आदर्श क्रिकेटसाठी नेहमीच माहुलगाव आणि वाकणला ओळखलं जातं. चला शेक हँड करा दोन्ही टीम्स. 1 स्विच हिटचा फटका भरपूर काही महागडा पडला या मॅच मध्ये. हार्ड लक जीत, हार्ड लक टीम.
सार्थक 11 वाकळण. आणि चला लगेचच आपण फिल्डिंग साठी उतरायचंय. करावे केतन, शेक हँड करा पूर्ण टीम. वन ऑफ द ग्रेटेस्ट मॅच. हे संघर्ष असेच सुरू राहणार. कधी मंगेश वैती जिंकणार, कधी केतन म्हात्रे जिंकणार, कधी कल्पेश वैतीचा संघर्ष, तर कधी जीत भोईरचा विजयाचा आनंद. मात्र मैदानावरती दोन्ही टीमचं टीम स्पिरिट ते मात्र चर्चेत राहिलं. चला दाखल व्हायचे. करावे फिल्डिंग साठी. हार्ड लक बॉईज. ग्रेट ट्राय बाय जीत भोईर. शेवटच्या अंतिम बॉल वरती 2 रनचा कॉल. तिकडे स्किड झाले जीत. बॉडी बॅलन्स गमावला. नशिबानं कदाचित पावलं रडखवली आणि तदनंतर विजयाचा आनंद तो मात्र पराभवामध्ये बदलला. अभिनंदन पोलार्ड. मॅन ऑफ द मॅच महेश मांडवकर. 10 चेंडू आणि त्याच्या बॅट मधून आलेत रन्स